जय हरी विठ्ठल. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. मंडळी, आषाढ शुक्ल एकादशी ही वर्षभरातील 24 एकादशींमधील सगळ्यात महत्त्वाची एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर झोपी जातात. भागवत संप्रदायासाठी ही फार मोठी पर्वणी मानली जाते. आपल्याकडे महाराष्ट्रात वारकरी मंडळी महिनाभर आधीपासूनच आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात. ज्ञानोबा, माऊली, तुकाराम या नामाचा गजर करीत लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला येतात. आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, तीरगावाहून गोरोबा काकांची आणि उत्तर भारतातून संत कबीरांची पालखी येत असते. पालखीबरोबर रिंगण नावाचा अतिशय महत्त्वाचा सोहळा पार पाडला जातो. आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करून विष्णूच्या अथवा विठ्ठलाच्या चरणी तुळस वाहून मनोभावे पूजा केली जाते. इतकंच नाही तर मूर्तीला मंजिरींचा हार वाहिला पाहिजे. संपूर्ण दिवस उपवास केल्यानंतर रात्री मात्र हरिभजन करून जागरण केले पाहिजे. द्वादशीला पूजा करून त्यानंतर पारण सोडावे. या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने श्री विष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. रामकृष्ण हरी.